दिघे साहेब का यांचे एकट्याचे होते का? दिघे साहेबांचे कुठले विचार घेऊन चालले आहेत तुम्ही? या दिघे साहेबांनी कधीही कोणाच्या पाठीमध्ये खंजीर हे केला नव्हता, पण ह्या लोकांनी विश्वासघात करून कशा प्रकारचे पुढे येणाऱ्या भविष्यात प्रारंभ वाढणार आहे? मला वाटतं कालच जेव्हा ही घोषणा झाली तर कित्येक लोकांना हे दोन्ही नेते एकत्र आल्यामुळे त्यांचा धूर निघालेला आहे. आमच्याबरोबर मशाल आहे, त्याचबरोबर इंजिन सुद्धा आहे आणि नक्कीच त्या धास्तीने त्या ठिकाणी आज कामाला लागलेले आहेत ते लोक. आणि जनता नक्कीच महाराष्ट्रातील जनता हे या दोन्ही ठाकरे बंधूंना त्यांच्या पाठीमागे उभे राहील अशी मी ग्वाही देतो. संजय राऊतांना याच ठिकाणी अडवलं होतं, दिघे साहेबांच्या प्रतिमेला हार घातला होता, अभिषेक केला होता शिवसेना शिंदे गटाकडनं. काय वाटतं येणाऱ्या काळात? मला असं वाटतं आनंदीगेंच्या नावाने अहो दिघे साहेब का यांचे एकट्याचे होते का? दिघे साहेबांचे कुठले विचार घेऊन चालले आहेत तुम्ही? या दिघे साहेबांनी कधीही कोणाच्या पाठीमध्ये खंजीर हे केला नव्हता, पण ह्या लोकांनी विश्वासघात करून आज जे बाळासाहेबांचे स्वप्न होतं, दिघे साहेबांचं स्वप्न होतं आणि दिघे साहेब शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी शिवसेना या 4 अक्षराबरोबर होते. आज तुम्ही बघितले असेल दिघे साहेबांनी कार्यकर्ते घडवले, पण ह्यांनी हे कार्यकर्ते फोडण्याचं काम आज पैशाच्या जोरावरती आज संबंध हे करतायत. मला वाटतं ही जनता सुज्ञ आहे. आज तुम्ही बघितलं असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ड्रग्सचा व्यापार जोरात चालू आहे. मी कालच त्यामध्ये सांगितलं की ह्या संबंध केंद्रबिंदू या ठाण्यामध्ये आज ठाण्यामध्ये सुद्धा कित्येक तरुण व्यसनाधीन या ड्रगच्या पोटी झालेले आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने हे सर्व चालू आहे. भ्रष्टाचार ठाणे महापालिका लुटून खाल्लेली आहे. म्हणून मी ठाणेकरांना आवाहन करीन, या वेळेला जसं तुम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना या ठाण्यातल्या जनतेने एक हातीच त्या ठिकाणी सत्ता दिली होती, त्याच पद्धतीने मला वाटतं ठाण्यातली जनता देईल, मुंबईतली जनता देईल असा विश्वास व्यक्त करतो.